रासायनिक खतांच्या वापराने मातीचा होत असलेला ऱ्हास आणि प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे। या प्रदूषणामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करणे अत्यंत गरजेचे आहे। सेंद्रिय शेतीला प्रोत्साहित करण्यासाठी व अगदी सोप्या पद्धतीने सेंद्रिय खते शेतकऱ्यांना घरीच तयार करता यावीत म्हणून आयरिसॉइल ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी शाश्वत शेती व एकात्मिक अक्षय ऊर्जा ही योजना राबवली आहे। या योजनेद्वारे देण्यात येणाऱ्या आयरेसा ॲग्रीपॅक अंतर्गत आयरिसॉइल ॲग्रोटेक यांनी 2 घनमीटर घरगुती बायोगॅस संयंत्राला बायोफ स्लरी फिल्टर, गांडूळ खत बॅग आणि अझोला बॅग या सर्वांची जोड देऊन एक परिपूर्ण संयंत्र बनवले आहे, जे शेतीसाठी, मातीसाठी व दुग्ध उत्पादन वाढीसाठी वरदान ठरले आहे। या संयंत्रास दररोज 40 ते 50 किलो शेण व 40 ते 50 लिटर पाण्याची आवश्यकता असते। या संयंत्राद्वारे महिन्याला 1 ते 1.5 गॅस सिलेंडरची बचत होते। बायोगॅस हे सोयीचे इंधन तर आहेच, शिवाय गॅस तयार होताना उत्तम दर्जाचे जैविक खत व स्लरी त्यातून मिळते। गॅस तयार होताना बायोगॅस संयंत्रामधून बाहेर पडणाऱ्या कुजलेल्या स्लरीमधून बायोफ स्लरी फिल्टरद्वारे चोथा व मूल्यवर्धित पाणी वेगळे केले जाते। वर्षाला जवळपास 1400 किलो कुजलेल्या शेणाचा चोथा मिळतो, जो जैविक खत आणि गांडूळ खत तयार करण्यासाठी वापरला जातो। त्याचबरोबर 10,000 लिटर मूल्यवर्धित पाणी याद्वारे मिळते, जे पिकांवर फवारणी व अझोला तयार करण्यासाठी वापरले जाते। गांडूळ खत प्रक्रिया। गांडूळ खत बेड उभा करण्यासाठी 2.5 फुटाचे 15 ते 16 बांबू बेडमध्ये बसवून घेणे। बेडच्या तळाशी प्रथम 6 ते 8 इंचाचा पालापाचोळ्याचा थर द्यावा। दुसऱ्या थरावर अर्धवट कुजलेल्या शेणखताचा किंवा बायोगॅसमधील स्लरीचा चौथ्याचा थर द्यावा। तिसरा थर पालापाचोळा आणि शेवटचा कुजलेल्या शेणखताचा द्यावा। बेडमध्ये ओल ठेवण्यासाठी 7 ते 8 दिवस पाणी शिंपडावे आणि त्यानंतर 2 किलो गांडूळ बेडमध्ये सोडावेत। किमान 40 ते 45 दिवसांनी गांडूळ खत तयार होईल। तयार खत काढण्याची पद्धत। गांडुळांना प्रकाश अजिबात नको असतो, त्यामुळे ते सतत अंधाराकडे जाण्याचा प्रयत्न करतात। यासाठी तयार झालेल्या गांडूळ खताचा सूर्यप्रकाशामध्ये ढीग तयार करावा। गांडूळ आपल्या सवयीप्रमाणे लगेचच ढिगाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करतात। सर्व गांडुळे खाली गेल्यावर वरती असलेले गांडूळ खत वेगळे करून घ्यावे। शेवटी जे गांडुळांचे अंडे व पिल्ले राहतात ते सर्व एका पाठीत भरून घेणे। पुन्हा नवीन बेड भरून त्यात गांडुळांची अंडी व पिल्ले सोडून द्यावीत। गांडूळ खताचे फायदे। जमिनीचा पोत सुधारतो। जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते। जमिनीचा पोत योग्य पातळीत राखला जातो। जमिनीच्या उपयुक्त जीवाणूंच्या संख्येत वाढ होते। पिकांच्या निरोगी वाढीमुळे कीड व रोग प्रतिकारक क्षमता वाढते। दक्षता। सेंद्रिय पदार्थांचे विघटन होत असताना सुरुवातीला त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात 60 ते 70 सेल्सिअस उष्णता निर्माण होते, त्यामुळे पूर्ण विघटन होण्याच्या आधी त्यामध्ये गांडूळ सोडू नयेत। उंदीर, घूस, काच, कोंबड्या यांपासून गांडुळांचे रक्षण करावे। सेंद्रिय पदार्थांमध्ये काच, प्लास्टिक, दगड, रासायनिक पदार्थ किंवा रसायन मिसळलेले पाणी नसावे। ही सर्व कामे सावलीमध्ये करावीत। ही होती गांडूळ खताची निर्मिती प्रक्रिया आणि फायदे। अझोला। अझोला हे गुरेढोरे आणि कुक्कुट पालनासाठी एक आदर्श शाश्वत खाद्य आहे। याशिवाय ते शेतात जैविक खत म्हणून देखील वापरले जाते। अझोला उत्पादनांचे असे अनेक उपयोग व फायदे आहेत, ज्यामुळे शेतकरी या खाद्याकडे व व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत। प्रक्रिया। जमीन समतल करून काडी कचरा बाजूला करून घ्यावा आणि लाकडी काठ्यांनी बेडला आधार द्यावा। बेडमध्ये किमान 80 किलो सुपीक माती पसरावी।
माती बेडमध्ये पसरल्यानंतर 200 लिटर पाणी व बायोगॅस स्लरी फिल्टरमधून मिळणारे 2 लिटर मूल्यवर्धित पाणी टाकून एकत्र करा. पाण्यावर तयार होणारा फेस अथवा पाण्यात असणारे खडे किंवा दगड हे हाताने बाहेर काढा. ताजे चांगले वाढलेले 1 किलो अझोला बेडमध्ये एक समान पसरवा. बेडला सावलीसाठी नायलॉन नेट किंवा कापडाचा वापर करा. अझोला पूर्ण बेडमध्ये वाढल्यावर 8 ते 10 दिवसांनी दर दिवशी 25% भागावरील अझोला काढणी सुरू करा. दर 15 दिवसांनी बेडमधील 50 लिटर पाणी काढून तेवढेच स्वच्छ नवीन पाणी टाका. नंतर बेड हातांनी ढवळून घ्या. अझोला चाळणीद्वारे किंवा हाताने सुद्धा काढू शकता. अझोला काढल्यानंतर स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून काढावा. यामुळे शेणाचा वास कमी होतो. धुतलेला अझोला गुरांना प्रतिदिवस 150 ते 300 ग्रॅम पूरक आहार म्हणून खायला द्यावा. काळजी: बेडची जागा साधारण 30 ते 35% सावलीत पण काही प्रमाणात सूर्यप्रकाश मिळणारी असावी. बेडमधील पाण्याची पातळी कायम 4 इंच असणे गरजेचे आहे. अझोला निर्मिती करताना बेडच्या पाण्यात बेडूक किंवा अन्य प्राणी जाऊ नये म्हणून बाजूने खांब उभे करावे किंवा कापड लावून कुंपण करून घ्यावे. झाडाखाली बेड केला असल्यास पालापाचोळा पडून अझोला खराब होऊ शकतो. त्यासाठी वरून आच्छादन किंवा नेट लावणे गरजेचे आहे. पावसाच्या पाण्याने अझोला बेड वाहून जाऊ शकतो. त्यामुळे अधिक पावसाच्या ठिकाणी बेड उंचावर करून त्यावर छप्पर करून घ्यावे. अझोला पाण्यात वाढल्याने हवेतील नायट्रोजन पाण्यात स्थिर होते. म्हणून तयार बेडमधील 50 लिटर पाणी दर 15 दिवसांच्या अंतराने बदलावे आणि नियमित तपासणी करून पाण्याची पातळी कमी झाल्यास ती कायम ठेवावी. अझोला खाद्य प्रमाण: दूध न देणाऱ्या गायीस प्रतिदिन 1 किलोग्रॅम, 5 ते 6 लिटर दूध देणाऱ्या गायीस प्रतिदिन 2 किलोग्रॅम, 10 लिटर दूध देणाऱ्या गायीस प्रतिदिन 3 किलोग्रॅम, 15 लिटर दूध देणाऱ्या गायीस प्रतिदिन 4 किलोग्रॅम, 20 लिटर दूध देणाऱ्या गायीस 5 किलोग्रॅम. ही होती अझोला निर्मिती प्रक्रिया आणि फायदे. आयरेसा ॲग्रीपॅक या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी आयरिसॉइल ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड येथे संपर्क करा. संपर्क क्रमांक 800 7300 900.